नमस्कार. अहल्याबाद काहीतरी बँक आहे करंजखेडची. आमचं गाव आहे ते कन्नड तालुक्यामध्ये करंजखेड म्हणून गाव आहे. तर आम्ही 2016मध्ये कर्ज काढलं होतं 2,00,000 रुपये. आणि मी फोन आला होता मला माझ्या मोठ्या भायाचा. ते बँकेत गेले, ते बँकेत सरांना माझा नंबर दिला. ते सर मला बोलले तर म्हणे तुम्ही कर्जमाफीत बसत नाही म्हणे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, आमच्याकडं ना आता राहायला घर आहे आणि आमचे पोरं पण मतिमंद आहे, माझ्या मोठ्या भायाचे बी माझे बी. आणि आमचे माणसं बी साधे भोळे आहे. आणि आमची जमीन आहे, तर आमची जमीन एवढी ग्राम भागमध्ये आहे का डायरेक्ट आमच्या जमिनीला म्हणजे प्राणी काहीच येऊन देत नाही तिथं. आणि जमीन म्हणजे तुम्ही बघताना तर समजा 5-10 फुटावर जर माणूस उभं राहिलं, ते माणूस त्या माणसाला दिसत नाही, असे खालीवर जमीन आहे. जमीन आहे बागायती, पण ती काहीच कामाची नाही. माझी तर पडीतच पडलेली आहे. माझा भाया तिची करतो, मी इकडं आम्ही पोट भरायसाठी इकडे येले. तर 2 लोकांचं 2002मधलं 3मधलं इकडचं सगळे माफ झाले. आणि आमचं 2000मध्ये कर्ज काढलेलं तर 2,00,000चं कर्ज डायरेक्ट 8,00,000 रुपये दाखवू राहिले बँकेवाले. आणि त्याच्यातून 1 रुपया तुमचं माफीत बसत नाही म्हणे तुम्ही. आम्हाला एकच इलाज राहिला आता आमच्याकडं, फक्त फाशी घ्यायचं बस. इतकं टेन्शन आलं. आमचं एक प्रॉब्लेम म्हणजे आम्हाला जायला शेतीसुद्धा आमच्या परदेशीचाच एक माणूस आहे, त्यानं वावर हिसकून घेतलं आमचं. आम्हाला जायला रस्ता नाही, शेतामध्ये जायला निदान एक पावटीभर रस्ता पाहिजे. एक जायला 2 गाडी बैल तर नाही जाणार, आहेच नाही, पण गाडी बैलचं तर लांबच राहिलं. पण एक पायी जातो माणूस, ते तरी रस्ता पाहिजे ना जायला. ते पण रस्ता नाही. आम्ही कधी इकडून चोरून जातो, कधी तिकडून जात होती. मी राहिली होती 5 वर्ष कोरोनाच टायमाला. तर मी त्या वावराला खर्च लावला होता 30,000, 35-40,000 रुपये. आणि माल निघाला त्याच्यात फक्त 20,000चा. अजून पण ते रामू पवाराचे दुकान आहे एक खताची, त्याचे पैसे बाकी माझ्याकडे 5,000 रुपये. तर माझं म्हणणं एवढंच आहे का ह्या लोकांना ज्यांना राहायला घर नाही, ज्यांच्याकडं आमच्या माणसाला सायकला येत नाही, तर गाडीचं तर लईच लांबचा प्रश्न राहिला. आमच्याकडे गाड्या घोड्या काहीच नाही आहे. नाही राहायला घर आहे ना, स्वतःचं घर आहे ना, दार आहे, जमीन आहे ती थोडीशी काशी, ती बी लोकांनी हिसकून गेल्या ना, त्याला जायला रस्ता आहे. आणि जमीन इकडून तिकडून करावं. माझे भाई आणि ते रात्रंदिवस तिथं राहू राहिले. जंगल आम्हाला बांधच डोंगरचं आहे, तर प्राणी काहीच येऊन देत नाही. तर माझं एवढंच म्हणणं आहे का आमचं 2,00,000चं कर्ज 8,00,000 रुपये दाखवलेले. आमच्याकडं माणसाला कटिंग करायला पैसे नाही. आम्ही रोजचे कामाला जाते. माझा नवरा 300-400 रुपये रोजानं कामाला जातो इथं, आणि मला तर कामच भेटा. मी काम पाहू राहिली. तर माझं मतिमंद पोरगं आहे, मला ना त्याला सोडता येत ना धड काही करता येत. मग मी हे कर्ज फेडायचं कसं फेडायचं? मग याला तुम्हाला जर सरकारला मग एवढंच म्हणणं आहे, जे गरीब लोक आहे, हातावरचे लोक आहे, त्यांना तुम्ही निदान कर्ज माफी पूर्ण करा ना. हे 8,00,000 रुपये कर्ज झालंच कसं काय एवढं? आणि आमचं कर्ज आमचं काबर बसा ना. आम्ही काय महाराष्ट्र म्हणजे याच्यात नाही का? आमचं काबर बसत नाही कर्ज माफीमध्ये? ते सर मला डायरेक्ट म्हणे तुम्हाला स्टॅक लागन काहीतरी म्हणले. ते त्यांची भाषा मला काही कळत नव्हती, एवढं माझ्या फोनमध्ये व्यवस्थित आवाज येत नव्हता. पण ते डायरेक्ट म्हणताय की तुम्हाला 8,00,000 रुपये कर्ज झालेलं आहे तुमच्यावर, आणि तुम्हाला हे लवकर भरावं लागेल, नाही काहीतरी होई म्हणे. तुम्ही काय कशाला काय करता? मीच माझ्या जीवाचं आमचं सगळं खानदान परिवार, एक पोरगण 2 नवरा बायको फाशीच घेऊन टाकतो ना. तुम्हाला 8,00,000 रुपये वसूल होऊन जातील. आमचा जीव तुम्हाला देऊन सनी आमचं वावर हिसकून घेतलं ते माणसानं. आम्हाला जायला यायला रस्ता नाही आहे. 2,00,000 रुपये कर्ज काही मजबुरीमध्ये त्या म्हातारीने काढले असं. माझे सासरे वारलेले. तर मग आम्ही आता काय जीव द्यावा? 300-200 रुपये रोजामध्ये आमचं घर, इकडं 5,000 रुपये भाड्यानं आम्ही राहू राहिलो. मग तुम्हाला तिकडं 5,000 रुपयामध्ये किराणा दाना आमचं सगळं इकडचंच आहे. मग तुम्हाला त्याच्यातून देऊ किती आणि मी ठेवू किती आणि मी खर्च करू किती सांगा मला? करायचं काय? तुमची जर इच्छा असेल, आम्ही गरीब लोक मरून जाणार आता, आणि गरिबासंग हेच होणार आहे. तर तुम्हाला 8,00,000 रुपये वसूल होऊन आमचा जीव घेऊन तर बरं चांगलं होऊन जाईल. करा मग, घ्या तुम्ही 8,00,000 रुपये वसूल करून घ्या. सरकारला एवढंच म्हणणं आहे का आमच्या गरिबाला तुम्ही लक्ष द्या. इकडं कन्नड तालुक्यामध्ये, जिल्हा औरंगाबादमध्ये, का आमची करंजखेडमध्ये बँक आहे, सरकारी बँक आहे ती. अहल्याबाद काहीतरी बँक आहे ती, मला नाव नाही येऊ राहिलं व्यवस्थित, मला माहीत नाही आहे. पण त्या बँकेमध्ये आम्ही लोन काढलं होतं 2016मध्ये. तेव्हा माझं पोरगं आयशूमध्ये होतं. 10,000 रुपये रोज होता माझ्या पोराला. 1 महिनाभर काचित होता. आज माझी या पिशीमध्ये तुम्हाला दाखवते फाईल पडलेली त्याचीवाली. आणि जागता जुगता सबूत आहे. गजानन मंदिरजवळ आदित्य हॉस्पिटल आहे, तिथं माझ्या पोराला 10,000 रुपये नुसता रोज होता आयशूचा रोज. तर त्या याच्यामध्ये मी 2,00,000 रुपये कर्ज काढले होते. मी भरायचे कुठून? मी हातावरची बाई. मी
मी भरायचे कसे, फक्त मला सरकारला हेच माझं निवेदन आहे का माझ्या एवढं कर्ज मी भरूच कुठून, मी 10 रुपये कटिंगला माझ्या घरात माझ्या माणसाला दाढीला नाही आहे, मग मी भरायचं कसं, मी इतकी परेशानीमध्ये आहे, मला याचा काहीतरी निर्णय लावा, नाही तर मग आमचं काहीतरी करा तुम्ही, नाही तर मग एकच इलाज आहे आमचं, आम्हाला मग काही जगायचं इच्छा अपेक्षा राहिली नाही. आता माझा नवरा बिचारा दिवसभर 12 घंटे काम करून 450 रुपये रोजानं जाऊ राहिला, 12,000 रुपये महिना पडतो, त्याच्यातून गेले तर ते हजेरी लागू राहिली, रोजाप्रमाणे जात्या. तर माझा हात जोडून एवढीच विनंती, एवढ्या व्हिडिओला बघा, पूर्ण ढकलू नका वर, एवढं बघा. आणि एवढंसं माझं कर्ज, मी एवढं कर्ज झालंच कसं काय, मला हेच नवं लागू राहिलं, असं कोणता व्याज लावला का 8 लाख रुपये, आणि सगळ्यांचे माफ झाले, मग माझे ते म्हणताय अर्ध्याला अर्धे भरा. अरे बाबा, माझ्याजवळ भाडं भरायला मग हे रूम रिकामी करायची सांगितली, मला भाडं भरायचं आहे, तर मला इतकं परेशान करू नका, मला ज्याकडं 10 रुपयेसुद्धा नाही भरायला. मग एक तर तुम्ही तुमच्या हातानं आम्हाला गोळ्या गिळ्या मारून द्या, नाही तर मग आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय तुमच्याकडे इलाज नाही राहील, त्या बँकेसमोर जाऊन मग इलाजच नाही राहील, एवढंच इलाज, शेवटचा ऑप्शन आमच्याकडे एवढंच आहे, जाऊन द्या, ही दुनिया तुम्हाला मुबारक हो, आम्ही चालल्या जाऊ दुनिया सोडून, इलाजच नाही त्याला, काय इलाज आहे आता, आखरी रस्ता त्याची भरा. मग तुम्ही भरत बसा, आमच्या जीवानं तुमचं जर 8 लाख रुपये जमा होत असेल तर तुम्ही निश्चित आम्हाला गोळ्या घाला डायरेक्ट. आता सरकारला हेच हात जोडून विनंती आहे की हे भोळेभाळे लोक आहे, त्यांना राहायला घर नाही, त्यांच्याकडं गाड्या घोड्या त्यांना येतच नाही, तर गाड्या घोड्या तुम्ही याच्यामध्ये सांगितलेलं आहे, ज्यांच्याकडे गाड्या घोड्या नाही आहे त्यांना घरदार नाही आहे, जमीन आहे तर एवढ्याली ती बी लोकांना हिसकून गेले, आमची जमीन बिन पैशाची हिसकून गेले, आणि आमचाच परदेशी आहे त्याने जमीन हिसकून गेले आमचीवाली, आणि रस्तासुद्धा देत नाही आम्हाला, जायला रस्ताच नाही आहे, इतकी अडचण आहे, एवढ्याला नळ्याला पाणी येतं तेव्हा जावं लागतं आम्हाला, त्याच्यात किडे मकुडे साप, रस्ता तुम्ही डोंगरचा भागे लागलंच तर तुम्हाला जर यकीन नसेल तर कोणाला फोन करून करंजखेडमध्ये विचारा, आमचं डोंगरच्या लास्टच्या भागाला शेती आहे, तुम्ही बघून घ्या. आणि बस याच्यावरती माझ्याकडे काहीच सांगणं नाही आहे, माझं एवढं कर्ज आहे, मला तर असं डोक्यात माझं डोकं नुसतं हँग झालं आता, हँग. मला आज सकाळी पण फोन आला होता बँकेवाल्याचा की एवढं कर्ज झालेलं आहे आणि एवढं तुम्हाला भरावंच लागेल म्हणून सनी, तर मग हे कुठून भरायचं. बरं सोनं नाणं नाही आपल्याजवळ, तोडून मोडून थोडंसं भरतो आहे आम्ही, तर काळ्या पोटात डुप्लिकेट घालितो आहे का, आम्ही गरीब लोक, गरीबाला कायचं सोनं नाणं काय पैसे भरायची. एवढं हात जोडून विनंती सरकारला, हे भोळेबाळे पोरं आहे, यांना कसे करायचे हे लेकरं. पोरगं तुम्ही मतिमंद शाळेमध्ये टाकलेलं आहे, जाऊन बघा लागलंच तर इथं वाळूज मध्ये, इथं कुठंतरी वळदगावमध्ये शाळा आहे बघा, तिकडं बजाज गेटच्या रस्त्यानं जावं लागतं, तिकडं बघा जाऊन, तिकडं साई राजपूत नावाचा मुलगा आहे बघा. माझं पोरगं मतिमंद आहे, माझं माणसं बी साधे भोळे, आमचं सगळं म्हणजे भरूच शकत नाही आणि काहीच करू शकत नाही मी, माझ्याकडं ऑप्शनच नाही दुसरं, आम्हाला फक्त एकच इलाज, एक आत्महत्या, बस एवढंच आमचं हे. जर आम्हाला कर्जमाफीमध्ये नाही बसत आहे तर आम्हाला तेवढाच रस्ता राहिलेला आहे आमच्याकडं, काहीतरी निर्णय घेऊन आम्हाला आमचा निर्णय सांगावा सरकारने, बस.